गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला अल्डोल कंडेन्सेशन हे रिएक्शन आपण कंप्लीट केले आणि आज आपण पाहतोय एक न्यू रिएक्शन कॅनिझारो रिएक्शन. ही पण एक नेम रिएक्शन आहे. कॅनिझारो रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. इट इज ऑल्सो कॉल्ड डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. कॅनिझारो रिएक्शनला अजून काय म्हणतात? कॅनिझारो रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. मला सांगा, ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन म्हणजे कायच? रिडॉक्स रिएक्शन. रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? ज्या रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली होतात त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? रिडॉक्स रिएक्शन म्हणतो. याचा अर्थ आपण इथे हा पण वर्ड यूज करू शकतो, सेल्फ रिडॉक्स रिएक्शन. ओके, सेल्फ रिडॉक्स रिएक्शन. कॅनिझारो रिएक्शनला काय म्हणतात? सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन किंवा सेल्फ रिडॉक्स रिएक्शन, किंवा ह्या रिएक्शनला अजून आपण काय म्हणू शकतो? डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. कॅनिझारो रिएक्शन म्हणजे काय ते फर्स्ट आपण पाहूया. कॅनिझारो रिएक्शनची डेफिनेशन काय पहा, एकदम सिंपल डेफिनेशन आहे. अल्डिहाइड्स which do not contain do not contain alpha hydrogen atom on heating with concentrated alkali. म्हणजे आपण इथं यूज करू शकतो NaOH किंवा KOH. ओके, टू गिव्ज, तेव्हा काय तयार होतात? टू गिव्ज अल्कोहोल अँड सोडियम और पोटॅशियम. नीट लक्ष इकडं, जर आपण NaOH यूज केलं तर काय तयार होणार? सोडियम. आणि जर आपण KOH यूज केलं तर काय तयार होणार? पोटॅशियम. सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. This reaction is known as Cannizzaro reaction. आता नीट लक्ष द्या, अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आणि कॅनिझारो रिएक्शनमध्ये डिफरन्स काय पहा. आपण इथं फक्त काय यूज केलेले? अल्डिहाइड्स. कॅनिझारो रिएक्शनमध्ये फक्त अल्डिहाइड यूज केले जातात. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपण दोन्ही यूज करू शकतो, अल्डिहाइड किंवा कीटोन. अल्डिहाइड्स विच डू नॉट कंटेन अल्फा एच. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डू नॉट कंटेन अल्फा एच. आपल्याला असे अल्डिहाइड घ्यायचे आहेत की ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे. जर अल्फा हायड्रोजन ॲटम असेल तर अल्डोल कंडेन्सेशन होते, आणि जर अल्फा हायड्रोजन ॲटम नसेल तर त्यामध्ये काय होणार? कॅनिझारो रिएक्शन होणार. नीट लक्ष द्या, अल्डिहाइड्स विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम, असा अल्डिहाइड की ज्याच्यामध्ये अल्फा एच नाही आहे. ऑन हिटिंग विथ, याला आपल्याला हीट करायचं आहे. कशासोबत हीट करायचं आहे? तर कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. आपण अल्डोलमध्ये काय यूज करतो? डायल्यूट अल्कली आपण यूज करतो. इथे कॉन्सन्ट्रेटेड अल्कली आपण यूज करतो आहे NH और KOH. तेव्हा आपल्याला दोन कंपाऊंड मिळतात. एक कंपाऊंड कोणता आहे? टू गिव्ज अल्कोहोल. एक कंपाऊंड मिळतो अल्कोहोल, आणि सेकंड कंपाऊंड आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर दुसरा आपल्याला काय मिळतो? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो आहे, किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. अँड दिस इज नोन ॲज कॅनिझारो रिएक्शन. समजलं कॅनिझारो रिएक्शन म्हणजे काय? तर कॅनिझारो रिएक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? असा अल्डिहाइड मॉलिक्यूल आपल्याला घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये अल्फा एच नाही आहे, आणि त्याला हीट करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीसोबत. तेव्हा कंपाऊंड कोणते तयार होतात? एक तयार होतो अल्कोहोल आणि एक तयार होतो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि ह्याच रिएक्शनला आपण काय म्हणतो? कॅनिझारो रिएक्शन असं म्हणतो. याच्यामध्ये आपण यालाच काय म्हणतो आहे? ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन म्हणतो आहे. रिझन काय त्याचा? ह्या रिएक्शनमध्ये काय होतं आहे? ह्या रिएक्शनमध्ये one molecule of aldehyde undergoes reduction. One molecule of aldehyde undergoes reduction.
and one molecule of aldehyde, one molecule of aldehyde, one molecule of aldehyde undergoes oxidation, हां कॅनिझारो रिएक्शनमध्ये आपण काय करतोय, कॅनिझारो रिएक्शनमध्ये आपण अल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल आपण यूज करतोय. असे 2 मॉलिक्यूल की त्या दोन्ही मॉलिक्यूल्समध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसतो आणि याला आपण हीट करतोय कॉन्सन्ट्रेटेड NaOH किंवा कॉन्सन्ट्रेटेड KOH सोबत. तर याच्यामध्ये काय होतं, जो एक मॉलिक्यूल आहे अल्डिहाइडचा त्याचं रिडक्शन होतं आणि जो दुसरा मॉलिक्यूल आहे अल्डिहाइडचा त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ज्या अल्डिहाइडचं रिडक्शन होतं त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होतं आणि ज्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ह्या रेशोमध्ये आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतात. कोणते, एक मिळतो अल्कोहोल आणि दुसरा मिळतो सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर अल्कोहोल कोणाचा तयार होणार, ज्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होईल त्याचा अल्कोहोल तयार होणार, ज्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होईल त्याचा सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होईल. मी तुम्हाला इथे शॉर्टकट सांगणार आहे प्रोडक्ट कसे लिहायचे ते. हां आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइड. हां फॉर्माल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय, HC डबल बॉन्ड OH. असे आपल्याला किती मॉलिक्यूल घ्यायचे, 2. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल HC डबल बॉन्ड OH. हा जो आपण अल्डिहाइड लिहिला आहे तो अल्डिहाइड कोणता आहे सांगा, दिस इज फॉर्माल्डिहाइड. दोन्ही मॉलिक्यूल कसे आहेत, सेमच आहेत. फॉर्माल्डिहाइड याचं IUPAC नेम काय, मिथॅनल. याचा IUPAC नेम काय, मिथॅनल. किती मॉलिक्यूल घेतलेत आपण, अल्डिहाइडचे 2 मॉलिक्यूल आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये अल्फा H नाही आहे. याच्यामध्ये अल्फा H आहे का सांगा, नाही आहे. अल्फा कार्बनच नाही आहे तर अल्फा H असेल का याच्यामध्ये, नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण लिहा नो अल्फा H. ह्या अल्डिहाइडमध्ये नो अल्फा H. दोन्ही मॉलिक्यूल कसे आहेत, सेम. फॉर्माल्डिहाइड दोन्ही सेम आहेत, दोन्ही मॉलिक्यूल सेम आहेत. यांना आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. त्यासोबत हीट करायचं आहे तर कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत किंवा कॉन्सन्ट्रेटेड KOH सोबत. कंपाऊंड काय मिळणार आपल्याला, एक अल्कोहोल आणि दुसरा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता इथे दोन्ही मॉलिक्यूल सेम आहेत, त्यासाठी आपण काय करूया, कोणत्याही एका मॉलिक्यूलचं आपण रिडक्शन करूया. समजा आपण याचं रिडक्शन करूया तर याचं काय होणार सांगा, मग ऑक्सिडेशन होणार. ओके, जर समजा तुम्ही याचं रिडक्शन केलं तर याचं काय करायचं, ऑक्सिडेशन करायचं. आता शॉर्टमध्ये एक तुम्हाला मी ट्रिक सांगतो, ह्या रेशनचे प्रोडक्ट कसे लिहायचे ते. याचं आपण रिडक्शन करूया. दिस इज अल्डिहाइड. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रायमरी अल्कोहोलमध्ये होतं. हे आपण पाठीमागे पाहिलेलंच आहे. अल्डिहाइडचं रिडक्शन झालं तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो, प्रायमरी अल्कोहोल मिळतो. रिडक्शनचा मिनिंग काय सांगा, तर रिडक्शनचा मिनिंग आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शनचा मिनिंग करतो ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा. एकदम शॉर्टमध्ये ट्रिक मी तुम्हाला सांगतोय. एक H ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा आणि एक H ह्या ऑक्सिजनला अटॅच करा. काय तयार होईल, कारण रिडक्शनचा मिनिंग काय असतो, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एक हायड्रोजन कार्बन ॲटमला अटॅच करा, एक हायड्रोजन ह्या ओला अटॅच करा. काय तयार होईल, HCH. हे 2 H ऑलरेडीच आहेत. आपण काय करतोय, एक H हा कार्बन ॲटमला अटॅच करतोय आणि एक H हा ओला अटॅच करतोय. म्हणजे काय तयार होईल ते OH. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड राहील, आता सिंगल बॉन्ड राहील. नीट लक्षात. मग हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल आपण असं लिहू शकतो CH3OH. हा तयार झाला अल्कोहोल. कोणता अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल प्लस. आता दुसरा मॉलिक्यूल कोणता तयार होतो, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता पहा याचं रिडक्शन झालं म्हणजे कन्वर्जन कशामध्ये झालं, अल्कोहोलमध्ये. तर याचं काय करायचं, ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतो, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता याचा पण शॉर्टकटमध्ये प्रोडक्ट कसा राहायचा पहा. इथे काय सांगा, H. इथे काय H. हा H काढा, त्या ठिकाणी OH लिहा. HC डबल बॉन्ड OH. ओके, एकदम सिम्पल आहे. हा H आपण काढला, याचं आपण ऑक्सिडेशन करतोय आणि आपल्याला मध्ये अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर ॲसिड तयार होतो. हा H काढा, त्या ठिकाणी OH अटॅच करा. हा तयार झाला ॲसिड. पण ॲसिड नाही इथे तयार होत. इथे तयार करतो, मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. इथे ॲसिड नाही तयार होत, पण फर्स्ट आपण काय तयार करता, ॲसिड तयार करता. म्हणजे प्रोडक्ट लिहायला आपल्याला सोपं जातं. हा तयार झाला फर्स्ट ॲसिड. तर इथला फक्त काय करायचा, ह्या ओला जो हा H अटॅच आहे, ओला
जो एच अटॅच आहे तो एच काय करायचा, रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी जर तुम्ही NH यूज केला असेल तर सोडियम अटॅच करायचा, जर तुम्ही KOH यूज केला असेल तर पोटॅशियम अटॅच करायचा. ओके, तर ह्या Na वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह, आणि ह्या O वरती निगेटिव्ह. अँड दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. पाहिजे नाव काय आहे तर Na म्हणजे काय, सोडियम, आणि HC डबल बॉन्ड O मायनसचं नाव काय, फॉर्मेट, सोडियम फॉर्मेट हा कंपाऊंड तयार होईल. हे झाले तुमचे प्रोडक्ट. एकदम इझी आहे. समजली ट्रिक सर्वांना. प्रोडक्ट कसे लिहायचे ते आता. फॉर्माल्डिहाइड ऑन हिटिंग with concentrated NaOH to gives मिथाइल अल्कोहोल अँड सोडियम फॉर्मेट. हा जो अल्कोहोल तयार झाला आहे तो अल्कोहोल कोणता आहे, मिथॅनॉल आहे, मिथाइल अल्कोहोल आहे. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. समजलं सर ना. जर तुम्हाला फॉर्माल्डिहाइड 1 मोल दिला असेल, फॉर्माल्डिहाइडचा 1 मोल दिला असेल आणि ॲरोवरती कॉन्सन्ट्रेटेड NaOH किंवा कॉन्सन्ट्रेटेड KOH लिहिलं असेल तर याचा अर्थ तिथे 1 मोल नाही आहे. तिथे मोल्स किती आहेत, 2 आहेत. एकाचं रिडक्शन करा, एकाचं ऑक्सिडेशन करा. ज्याचं रिडक्शन कराल त्याचा अल्कोहोल तयार होईल, ज्याचं ऑक्सिडेशन कराल त्याचा सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होईल. समजले सर्वांना. तर हे होतं फर्स्ट एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइडचं. आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया. फर्स्ट हे नोट करा. एक्झाम्पल सेकंड कोणतं घ्यायचं आपल्याला, अल्डिहाइड, पण असं अल्डिहाइड की ज्याच्यामध्ये अल्फा एच नाही आहे. एक्झाम्पल सेकंड बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय सांगा, बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला आपण काय अटॅच करतोय, C डबल बॉन्ड OH. मला सांगा याच्यामध्ये अल्फा कार्बन टर्म आहे कोणता, हा कार्बन टर्म अल्फा आहे, पण याला एच अटॅच नाही आहे. ह्या अल्फा कार्बनच्या 4ही व्हॅलन्सी ऑलरेडीच कंप्लीट आहेत, त्यामुळे ह्या सेला एच अटॅच नाही आहे. त्याच्यामुळे बेन्झाल्डिहाइडमध्ये सुद्धा अल्फा एच नाही आहे. दिस इज बेन्झाल्डिहाइड. आपल्याला किती मॉलिक्यूल घ्यायचे आहेत, 2 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. दिस इज फर्स्ट बेन्झाल्डिहाइड अँड दिस इज सेकंड बेन्झाल्डिहाइड. आपण बेन्झाल्डिहाइडचे 2 मोल्स आपण यूज करतोय, 2 मॉलिक्यूल आपण यूज करतोय. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ बेन्झाल्डिहाइड. याच्यामध्ये अल्फा एच आहे का सांगा, तर याच्यामध्ये अल्फा एच नाही आहे. इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहितो नो अल्फा एच, इथेही अल्फा एच नाही आहे, नो अल्फा एच. याला आपल्याला काय करायचं आहे तर कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत आपल्याला हीट करायचं आहे. कॉन्सन्ट्रेटेडच्या ऐवजी कधी कधी आपल्याला इथे 50% NaOH दिलं जातं किंवा 50% KOH दिलं जातं. तर याचा मिनिंगच काय होतं, कॉन्सन्ट्रेटेड NaOH. समजलं, एकतर कॉन्सन्ट्रेटेड देतील किंवा 50% देतील. ओके, आपल्याला याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट काय तयार होणार, एक तयार होणार अल्कोहोल आणि दुसरा तयार होणार सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. NaOH यूज केलं आहे, सोडियम यूज केला आहे म्हणजे सोडियम तयार होणार, KOH यूज केलं तर पोटॅशियम तयार होणार. एकदम इझी आहे. फॉर एक्झाम्पल आता मला सांगा हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेम आहे की डिफरंट आहे, तर सेमच आहे. तर सेम असतं तर काय करायचं, दोन्हीपैकी कोणतेही एकाचं रिडक्शन करा आणि एकाचं ऑक्सिडेशन करा. समजा आपण याचं रिडक्शन केलं आणि याचं आपण ऑक्सिडेशन केलं. समजतं आहे सर्वांना. मग आता मला सांगा याचं जर तुम्ही रिडक्शन केलं तर कंपाऊंड म्हणजे कन्व्हर्जन कशामध्ये होणार, अल्कोहोलमध्ये होणार. प्रायमरी अल्कोहोल. रिडक्शन करायचं म्हणजे काय करायचं, हायड्रोजनची ॲडिशन करायची. एक हायड्रोजन कुठे अटॅच करायचा, कार्बनला, आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनला. ओके, कंपाऊंड काय तयार होईल, बेन्झिन रिंग ॲज इट इज. पुढे C. ह्या Cला हा H ऑलरेडी अटॅच आहे. आपण काय करतोय, रिडक्शन करतोय म्हणजे एक H कुठे अटॅच करणार आपण, कार्बन ॲटमला, आणि एक H आपण कुठे अटॅच करणार, ऑक्सिजनला. एक H आपण ऑक्सिजन अटॅच केला तर काय राहील, OH. इथे बॉन्ड कोणता राहील, सिंगल बॉन्ड राहील. आता हे थोडंसं आपण व्यवस्थित लिहा. बेन्झिन रिंग C. ह्या Cला H किती अटॅच आहेत, 2. त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो, ह्या कार्बन ॲटमला हायड्रोजन किती अटॅच आहेत, 2. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो CH2, आणि ह्या CH2ला अटॅच काय, OH, तो आपण असं लिहा हॉरिझॉन्टल. हा तयार झाला तुमचा प्रायमरी अल्कोहोल. प्लस आता काय करायचं, दुसऱ्याचा काय तयार करायचा, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. याचं आपण ऑक्सिडेशन केलं आहे. हा H काढा, त्या ठिकाणी OH लिहा. हा H काढायचा, त्या ठिकाणी काय लिहायचा, OH. म्हणजे काय तयार होईल, बेन्झिन रिंग पुढे C डबल बॉन्ड OH. ओके, त्यानंतर काय करायचं, ह्या ओला हा जो H अटॅच आहे तो H काढा, आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, Na. हा O मायनस Na प्लस. हे तयार झाले तुमचे 2 प्रोडक्ट. एकदम इझी आहे ना. सांगा याचं नाव काय,
दिस इज कॉल्ड बेन्झाईल अल्कोहोल. बेन्झिनला CH2 आहे म्हणजे याला आपण काय म्हणतो बेन्झाईल आणि पुढे OH अटॅच आहे त्यामुळे काय अल्कोहोल. दिस इज बेन्झाईल अल्कोहोल. याचं नाव काय Na म्हणजे सोडियम आणि बेन्झिन C डबल बॉन्ड O मायनसला काय म्हणतात बेन्झोएट. एकदम इझी आहे. ह्या रिएक्शनचं स्टेटमेंट काय लिहू शकता बेन्झाल्डिहाइड ऑन हिटिंग विथ 50% NaOH टू गिव्स बेन्झाईल अल्कोहोल अँड सोडियम बेन्झोएट. इथं जर तुम्हाला एक बेन्झाल्डिहाइड दिला तर याचा अर्थ इथं किती बेन्झाल्डिहाइड आहेत 2 बेन्झाल्डिहाइड आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नीटमध्ये आणि JEEमध्ये तुम्हाला कधी 2 मोल्स असं देत नाहीत फक्त काय देतात एक मॉलिक्युल देतात. ओके घ्याचा स्क्रीनशॉट. न्यू पॉइंट आहे मेकॅनिझम ऑफ कॅनिझारो रिएक्शन. कॅनिझारो रिएक्शनचं मेकॅनिझम हे मेकॅनिझम 2 स्टेपमध्ये कंप्लीट होतं आहे. याच्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे स्टेप 1 अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. स्टेप फर्स्ट इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. तर फर्स्ट काय होतो न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो. आता नीट लक्षात याच्यामध्ये आपण काय यूज करतो आहे KOH किंवा NaOH यूज करतो आहे. फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये NaOH यूज केलं तर NaOHचं डिसोशिएशन झालं तर काय तर Na प्लस OH मायनस. तर याच्यामध्ये आपला न्यूक्लिओफाईल कोणता आहे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. याला आपण काय म्हणतो न्यूक्लिओफाईल म्हणतो. दिस इज न्यूक्लिओफाईल. आपण काय करूया फॉर्माल्डिहाइडचा आपण मेकॅनिझम लिहू. फॉर्माल्डिहाइड फॉर्माल्डिहाइडचे आपण किती मॉलिक्युल यूज करतो 2 मॉलिक्युल आपण यूज करतो. याच्यामध्ये आपण फर्स्ट मॉलिक्युल घेऊया HC डबल बॉन्ड OH. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल ऑफ फॉर्माल्डिहाइड प्लस हा न्यूक्लिओफाईल OH मायनस. आता हा जो OH मायनस आहे तो OH मायनस अटॅक कशावरती करेल हा जो कार्बोनेटम आहे कार्बोनिल कार्बन तो कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज. ऑक्सिजन कसा आहे निगेटिव्हली चार्ज. त्यामुळे हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनेटमवरती अटॅक करेल म्हणजे हा OH ह्या Cला अटॅच होईल. त्यामुळे काय होणार कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यापैकी जो एक बॉन्ड आहे पाय इलेक्ट्रॉन हे ओवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल HC. इथे बॉन्ड सिंगल बॉन्ड राहील इथे ओवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज. इथे काय अटॅच आहे H आणि आता इथे काय अटॅच होणार हा OH इथे अटॅच होईल. हे 2 H ऑलरेडीच अटॅच आहेत. समजलं सर्वांना. तर ही झाली फर्स्ट स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. दिस इज न्यूक्लिओफाईल अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. त्यानंतर याच्यामध्ये स्टेप सेकंड आहे स्टेप सेकंड आहे हायड्राइड आयन म्हणजे काय तर H वरती निगेटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड हायड्राइड आयन ट्रान्सफर. दिस इज हायड्राइड आयन ट्रान्सफर. स्टेप सेकंड कोणते हायड्राइड आयन ट्रान्सफर. हायड्राइड आयन याचा अर्थ H मायनस. H वरती इलेक्ट्रॉन किती आहेत 2 इलेक्ट्रॉन. लक्ष ठेवा H वरती इलेक्ट्रॉन किती आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. जर H प्लस असेल H प्लसला आपण काय म्हणतो प्रोटॉन आणि H मायनसला आपण काय म्हणतो हायड्राइड आयन. तर इथे काय होतं हायड्राइड आयन ट्रान्सफर होतो. हा जो मॉलिक्युल आहे तो मॉलिक्युल ॲज इट इज मी इथे लिहितोय जो फर्स्ट स्टेपमध्ये तयार झाला आहे. स्टेप 1मध्ये जो तयार झाला आहे तो ॲज इट इज इथे मी लिहितोय. नीट लक्ष इकडं काय आहे HCO. ओवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. पुढे हा H आणि इथे अटॅच आहे OH प्लस. आपण फॉर्माल्डिहाइडचे किती मॉलिक्युल यूज करतोय 2. फर्स्ट मॉलिक्युल आपण इथे यूज केला आणि इथे मी लिहितोय फॉर्माल्डिहाइडचा सेकंड मॉलिक्युल HC डबल बॉन्ड OH. ओके आता नीट लक्ष इकडं इथे होतं काय पहा ऑक्सिजन ॲटमवरती हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन काय होतात इथे शिफ्ट होतात. कार्बनचे व्हॅलेन्सी किती होणार सांगा 5 होणार ना 1 2 3 4 आणि हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार झाला म्हणजे कार्बनचे व्हॅलेन्सी 5 झाली. कार्बनचे व्हॅलेन्सी 5 असते का नाही आहे. त्यामुळे काय होतं पहा ह्या कार्बनटमला काय अटॅच आहेत हे 2 H अटॅच आहेत. त्यापैकी एक H काय होतो इथं ट्रान्सफर होतो. मग हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन काय करतो हे दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती 2 इलेक्ट्रॉन्स. तर हा हायड्रोजन काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय करेल ह्या C वरती अटॅक करेल कारण H वरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. कारण H काय करतो हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवरती अटॅक करतो दुसऱ्या मॉलिक्युलच्या. ओके त्यामुळे काय होणार हा जो H आहे तो H कोणाला अटॅच होणार ह्या Cला अटॅच होणार. ह्या Cची परत व्हॅलेन्सी किती होणार 5 होणार आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्यापैकी एक बॉन्ड हा परत ओवरती शिफ्ट होणार. आता पुढचं स्ट्रक्चर काय मिळालं आपल्याला H पुढे C डबल बॉन्ड O. हा C आणि O मध्ये काय तयार होईल डबल बॉन्ड. ह्या Cला खाली काय अटॅच आहे OH. इथे अटॅच आहे OH तो मी असा हॉरिझॉन्टल लिहिला. ओके हा जो
डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ओ एच अटॅच होता तो मी हॉरिझॉन्टल लिहिला. त्यानंतर पुढे प्लस नीट लक्षात प्लस हा एच कोणता एच हा एच एच पुढे आहे सिंगल बॉन्ड सी इथे काय अटॅच आहे एच. त्यानंतर सी आणि ओमध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील. ओवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल आणि हा जो एच आहे एच मायनस तो कुठे अटॅच झाला इथे म्हणजे ह्या सीला हा झाला एच अटॅच. समजले सर्व इथपर्यंत. त्यानंतर पुढे काय होतं पुढे होतं IMPE इंट्रामॉलिक्युलर प्रोटॉन एक्सचेंज. इंट्रामॉलिक्युलर प्रोटॉन एक्सचेंज आता होतं काय पहा हा जो O मायनस आहे हा O मायनस काय करेल आता हा ॲसिड तयार झाला आहे नीट लक्षात HC डबल बॉन्ड OOH दिस इज फॉर्मिक ॲसिड. आता नीट लक्षात हा जो O आणि H आहे हा OH मी असा लिहू शकतो O सिंगल बॉन्ड H. त्यानंतर आता हा O मायनस काय करेल IMPE म्हणजे काय इंट्रामॉलिक्युलर प्रोटॉन एक्सचेंज. तर हा O मायनस काय करेल हा जो H आहे कोणता H नीट लक्षात हे खूप महत्त्वाचं आहे पहा हा जो O मायनस आहे तो O मायनस काय करेल हा जो H आहे कोणता H जो H ओला अटॅच आहे जो H सीला अटॅच त्याच्यावरती नाही अटॅक करत. हा O मायनस कशावरती अटॅक करतो आहे जो H ओला अटॅच आहे त्याच्यावरती अटॅक करतो आहे. त्यामुळे काय सांगा हा तर हा O मायनस काय करेल हा H घेईल बरोबर. हा O मायनस काय करेल हा H घेईल म्हणजेच काय होणार ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा H इथे काय राहिलं पहा HC डबल बॉन्ड O हा O हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती आले म्हणजे याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज प्लस इथे काय पहा HCHH नीट लक्षात HCHH सिंगल बॉन्ड O मायनस काय करेल हा H घेईल म्हणजे काय करेल OH आलं लक्षात. त्यानंतर इथे आपला शिल्लक करायला आहे Na प्लस हा Na प्लस काय करा ह्या O मायनसला अटॅच करा Na प्लस अँड दिस इज कॉल्ड सोडियम फॉर्मेट. याला तर आपण काय म्हणतो सोडियम फॉर्मेट. दिस इज सोडियम फॉर्मेट अँड दिस इज मिथाइल अल्कोहोल CH3OH दिस इज मिथॅनॉल. समजलं सर्वांना. तर एक मॉलिक्यूल कोणता तयार होतो मिथॅनॉलचा आणि एक मॉलिक्यूल कोणता तयार होतो सोडियम फॉर्मेटचा. म्हणजे आपण जे स्टार्टिंगला जे फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं होतं आपण 2 मॉलिक्युल्स फॉर्मॅलिटीचे घेतले होते त्यातला एकाचं रिडक्शन होतं एकाचं ऑक्सिडेशन होतं. रिडक्शन झाल्यानंतर काय होतं मिथॅनॉल आणि ऑक्सिडेशन तयार झाल्यानंतर काय होतं सोडियम फॉर्मेट. ओके तर हे कसं आलं तर ते तुम्हाला मेकॅनिझम थ्रू सांगितलेलं आहे. समजले सर्वांना. नोट करा. हां सॉरी अजून एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट राहिला हायड्रेट आयन ट्रान्सफर ही जी स्टेप आहे ती स्टेप कशी आहे स्लो स्टेप आहे आणि ह्या स्टेपलाच आपण काय म्हणतो RDS. कारण मेकॅनिझममधली जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो RDS म्हणतो रेट डिटर्माइनिंग स्टेप म्हणतो. आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलंच तर लक्षात ठेवा तर ही जी कॅनिझारो रिएक्शन आहे कॅनिझारो रिएक्शन इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. कायनेटिक्समध्ये तुम्हाला 1मध्ये आहे दिस इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. जर विचारलंच तर लक्षात ठेवा कॅनिझारो रिएक्शन इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. नोट करा हे. इथे आपण एक क्वेश्चन पाहूया राईट दी प्रोडक्ट्स ऑफ फॉलोविंग रिएक्शन. तुम्हाला एक रिएक्शन दिले आणि त्या रिएक्शनचे काय लिहायचे आहेत प्रोडक्ट लिहायचे आहेत. ह्या रिएक्शनचे प्रोडक्ट काय येतील पहा कोणतं त्याला कंपाऊंड तुम्हाला दिस इज फॉर्मॅलिटेड आणि ॲरवरती काय लिहिलं कॉन्सन्ट्रेटेड NaOD लिहिले. इथे NaOH नाही लिहिलेलं इथे काय लिहिलं Hच्या ऐवजी Hचा ड्यूटेरियम Hचा आयसोटोप लिहिला आहे कोणता ड्यूटेरियम. इथे समजा लक्षात NaOD लिहिलं आहे कॉन्सन्ट्रेटेड NaOD. हायड्रोजनच्या ऐवजी हायड्रोजनचा इथं आयसोटोप लिहिला आहे ड्यूटेरियम. मग मला सांग ह्या रिएक्शनचे कोणते कंपाऊंड तयार होतील कोणते प्रोडक्ट तयार होतील ह्या रिएक्शनचे एकदम इझी आहे. मला सांग इथे फॉर्मॅलिटीचा तुम्हाला किती मॉलिक्यूल दिला आहे फक्त एक मॉलिक्यूल दिला आहे. याचा आता एक मॉलिक्यूल काय येतं तर इथे एक मॉलिक्यूल नाही आहे. लक्ष ठेवा हा अल्डेड आहे आणि ह्या अल्डेडमध्ये अल्फा H नाही आहे आणि ॲरवरती कॉन्सन्ट्रेटेड NaOH आहे. याचा अर्थ ही 100% रिएक्शन कोणते कॅनिझारो रिएक्शन. आता पहा कॅनिझारो रिएक्शन आपण करूया. आता ह्या रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला जर मेकॅनिझम येत असेल तरच तुम्हाला लिहिता येतात अदरवाईज लिहिता येत नाहीत. पहा आपण काय करूया फर्स्ट आपण करूयाचं डिसोसिएशन NaOD. सांग काय तयार होणार Na प्लस तयार होणार प्लस OD मायनस तयार होणार. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो ओवरती आहे. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट मॉलिक्यूल घेऊया फॉर्मॅलिटीचा HC डबल बॉन्ड OH प्लस हा OD मायनस. नीट लक्षात पहा आता हा OD मायनस काय करेल दिस इज न्यूक्लियोफाईल. हा न्यूक्लियोफाईल पॉझिटिव्हली चार्ज कार्बन अटॅमवरती अटॅक करेल
हे दोन इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील. स्ट्रक्चर काय मिळेल HCH. इथे काय अटॅच होईल OD. इथे तयार होईल O-. समजलं सर्वांना. त्यानंतर आपण काय करतोय याची रिएक्शन सेकंड मॉलिक्यूलसोबत करतोय. फॉर्मॅलिटीचा एकच मॉलिक्यूल आहे पण याचा अर्थ इथं एक मॉलिक्यूल नाही आहे. किती मॉलिक्यूल आहेत दोन. हां HC डबल बॉन्ड OH. दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ फॉर्मॅलिटी. काय तयार होईल पहा हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होईल. आता इथे काय होणार हायड्रेट आयन ट्रान्सफर होणार. काय होणार ह्या Cला हे दोन H अटॅच आहेत. नीटले शेकडं ह्या Cला काय अटॅच आहेत दोन H अटॅच आहेत. जर समजा या ठिकाणी एक D अटॅच असता आणि एक H अटॅच असता तर कोणता रिमूव्ह झाला असता कोणता ट्रान्सफर झाला असता तर हा H ट्रान्सफर झाला असता. लक्षात C आणि D मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा आहे स्ट्रॉंग बॉन्ड आहे. C आणि H मधला जो बॉन्ड आहे तो कसा आहे वीक आहे. नीटलं शेडं. जर समजा ह्या Cला एका ठिकाणी ड्यूटेरियम आणि एका ठिकाणी हायड्रोजन अटॅच असता तर काय झालं असतं हा H ट्रान्सफर झाला असता. D ट्रान्सफर होत नाही कारण C आणि H मधला बॉन्ड कसा आहे वीक आहे. C आणि D मधला बॉन्ड कसा आहे स्ट्रॉंग आहे. जर मी तुम्हाला फक्त ह्या दोन H बद्दल सांगायला लागले. एका ठिकाणी D असता एका ठिकाणी H असता तर हायड्रेट ट्रान्सफर होतो. आता इथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण ह्या Cला काय अटॅच आहेत दोन H अटॅच आहेत. पहा हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील त्यामुळे हा H काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन अॅटमवरती अटॅक करेल सेकंड मॉलिक्यूलच्या. त्यामुळे काय होणार हे दोन पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार. समजलं सर्वांना. त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा इथे काय राहिलं H. पुढे C आणि O मध्ये काय तयार झाला डबल बॉन्ड. हा H तर गेला इकडे म्हणजे इथे काय राहिलं सेल अटॅच OD. इथे काय राहिलं OD प्लस. त्यानंतर इथे काय तयार झालं पहा H. पुढे C. ह्या Cला पुढे अटॅच H. त्यानंतर आता हा जो H आहे H काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन Hवरती अटॅक केला आहे म्हणजे ह्या Cला काय होईल हा H अटॅच होईल. पुढे C आणि O मध्ये सिंगल बॉन्ड राहील. ओवरती येणार निगेटिव्ह चार्ज. त्यानंतर लास्ट काय होतं IMPE इंट्रामॉलिक्युलर प्रोटॉन एक्सचेंज. IMPE म्हणजे काय इंट्रामॉलिक्युलर प्रोटॉन एक्सचेंज. आता मला सांग हा जो O- आहे तो काय घेईल ड्यूटेरियम घेईल का हायड्रोजन घेईल तर नेहमी लक्ष ठेवतं ओला काय अटॅच आहे ड्यूटेरियम. ओला जे पण काय अटॅच असेल मग ओला H अटॅच असेल ओला D अटॅच असेल तर तोच काय करतो हा O- घेतो म्हणजे O- काय करेल हा ड्यूटेरियम घेईल. मग सांग काय तयार होईल HC. C आणि O मध्ये डबल बॉन्ड O. पुढे हा O. ह्या ओवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल प्लस. पाहता हा O- काय करेल हा D घेईल म्हणजेच काय तयार होईल पहा HCHHOD. हां इथे आपला शिल्लक करायला आहे Na+. हा Na+ ह्या O- ला अटॅच करून टाका. ओके तर हे झाले तुमचे प्रोडक्ट. नीट लक्ष एकदम. इथे ओला काय अटॅच झाला आहे तर ओला अटॅच झाला इथे ड्यूटेरियम. लक्ष झालं ड्यूटेरियम. हा जो ड्यूटेरियम अटॅच झाला आहे तो कशाला अटॅच झाला ह्या ओला. मग सांग हे आपल्याला मिळाले दोन प्रोडक्ट. सांग फर्स्ट कोणता आहे HC डबल बॉन्ड ONA O- Na++ प्लस. आणि दुसरा कोणता मिळाला हा C. ह्या Cला H किती अटॅच आहेत 3 CH3 सिंगल बॉन्ड. पुढे काय सिंगल बॉन्ड O आणि ओला काय अटॅच आहे D. म्हणजे ह्या रिएक्शनचे हे मिळाले आपल्याला दोन प्रोडक्ट. इथं CH3OH जे काय तयार झाला CH3OD तयार झाला. लक्षात आलं सर्वांच्या कारण इथं NaOH नव्हता इथे काय होता NaOD होता. एकदम सिम्पल आहे. फक्त तुम्हाला मेकॅनिझम यायला पाहिजे. मेकॅनिझम जर तुम्हाला आलं तर आता हे मेकॅनिझम तुम्ही बोर्ड एक्झामसाठी करू नका. हे मेकॅनिझम फक्त JEEसाठी आणि नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. समजले सर्वांना. तर ह्या रिएक्शनचे हे दोन होते प्रोडक्ट. नोट करा हे. याच्यामध्ये आपण एक इंटरेस्टिंग नोट लिहितो आहे. तुम्हाला हा मॉलिक्यूल दिलेला आहे CH3CH CH3CHO. याचं जर तुम्ही कॉमन नेम लिहिलं तर काय येणार आयसोब्युटेरॉइड किंवा दुसरं कॉमन नेम काय अल्फा मिथाइल प्रोपेनोलिएड. दिस इज अल्फा कार्बन दिस इज बेटा कार्बन अल्फाला CH3 त्यामुळे अल्फा मिथाइल प्रोपेनोलिएड किंवा ह्याच कंपाऊंडचं IUPAC नेम काय 2 मिथाइल प्रोपॅनल. ह्या कंपाऊंडमध्ये अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन होईल काय कॅनिझारो रिएक्शन होईल. मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे 2 मिथाइल प्रोपॅनलमध्ये अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन होईल का कॅनिझारो रिएक्शन होईल. अल्फा H असेल तर
अल्डोल कंडेन्सेशन अल्फा एच नसेल तर कॅनिझारो रिएक्शन. याच्यामध्ये अल्फा एच आहे का ते एकदा चेक करा. अल्फा एच हां C∠OH आहे. हा C∠OH कार्बोनिल ग्रुप आहे. हा कार्बोनिल ग्रुपमध्ये जो कार्बन आहे त्याला आपण म्हणतो कार्बोनिल कार्बन. दिस इज अल्फा कार्बन. अल्फा कार्बनला काय अटॅच आहे एच. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे अल्फा एच आहे. याच्यामध्ये अल्फा एच आहे. येत्या सरांच्या लक्षात अल्फा एच याच्यामध्ये आहे. मग सांगा रिएक्शन कोण देणार अल्डोल कंडेन्सेशन होईल का कॅनिझारो रिएक्शन होईल. तर जर अल्फा एच असेल तर आपण जनरली काय सांगतो अल्डोल कंडेन्सेशन. पण हा मॉलिक्यूल अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन देत नाही. हा काय देतो कॅनिझारो रिएक्शन. याच्यामध्ये आपण अल्फा एच असून सुद्धा हा अल्डोल कंडेन्सेशन देत नाही आहे. डज नॉट गिव्ह. नीट लक्ष द्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डज नॉट गिव्ह अल्डोल कंडेन्सेशन. डज नॉट गिव्ह अल्डोल कंडेन्सेशन. इट अंडरगोज कॅनिझारो रिएक्शन. याच्यामध्ये अल्फा एच असून सुद्धा याचे काय होतं कॅनिझारो रिएक्शन होते. याचे अल्डोल कंडेन्सेशन होत नाही अल्फा एच असून सुद्धा. तर त्याचं रिझन आपण पाहतोय. पहा अल्डोल कंडेन्सेशनमध्ये होतं काय. पहा हा जो मॉलिक्यूल आहे थोडंसं मी व्यवस्थित लिहितोय. CH3 पुढे हा CHO अँड दिस इज अल्फा एच. ओके. पहा अल्डोल कंडेन्सेशनमध्ये काय होतं हा जो बेस आहे हा बेस काय करतो फर्स्ट हा जो अल्फा एच आहे तो अल्फा एच काय करतो ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन काय होतात ह्या कार्बन अटॉमवरती शिफ्ट होतात. हे आपण अल्डोल कंडेन्सेशनच्या मेकॅनिझममध्ये आपण पाहिलं होतं. मग सांगा काय तयार झाले तर C. इथे लक्ष समजा हा C. ह्या Cला काय अटॅच आहे CHO. ह्या Cला अटॅच आहे CHO. त्यानंतर ह्या Cला काय अटॅच आहेत 2 CH3 ते मी इथे लिहितोय. दिस इज फर्स्ट CH3. दिस इज सेकंड CH3. नीट लक्ष द्या. हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले मग ह्या Cवरती. म्हणजे ह्या Cवरती चार्ज कोणत्या सांगा तर या Cवरती येणार निगेटिव्ह चार्ज. हे आपण अल्डोल कंडेन्सेशनमध्ये पाहिलं होतं. दिस इज कॉल्ड इनोलेट. यालाच आपण काय म्हणतो इनोलेट म्हणतो किंवा यालाच आपण काय म्हणतो कार्बेनियन असं म्हणतो. मला सांग आता हा जो कार्बेनियन आहे तो कार्बेनियन स्टेबल आहे का तर हा कार्बेनियन स्टेबल नाही आहे. रिझन काय ड्यू टू प्लस आय इफेक्ट ऑफ 2 मिथाइल ग्रुप. CH3 हा प्लस आय इफेक्ट शो करतोय. हा CH3 प्लस आय इफेक्ट आणि प्लस आय इफेक्ट जर असेल तर कार्बेनियनची स्टॅबिलिटी कधी कमी होते. इतर रेझोनन्स असून सुद्धा याची स्टॅबिलिटी काय होते कमी होते. म्हणजे फर्स्ट रिझन काय सांगा तर फर्स्ट रिझन आहे लेस स्टेबल कार्बेनियन फॉर्म. तर याच्यामध्ये काय तयार होतो जर तुम्ही हा मॉलिक्यूल यूज केला अल्डोल कंडेन्सेशनमध्ये तर होणार काय तर हा कार्बेनियन तयार होणार आणि हा कार्बेनियन कसा आहे लेस स्टेबल व्हेरी लेस स्टेबल कार्बेनियन. नीट लक्ष द्या. हा कार्बेनियन कसा आहे मोर स्टेबल नाही आहे. हा लेस स्टेबल कार्बेनियन आहे. आणि सेकंड रिझन काय जरी तयार झाला कार्बेनियन ऑलरेडी हा लेस स्टेबल आहे प्लस हा कसा आहे स्टेरिकली हिंडर्ड आहे. ह्या कार्बेनियनला काय अटॅच आहे इकडे CHO अटॅच आहे इकडे CH3 आहे इकडे CH3 आहे. त्यामुळे हा अटॅक कार्बन काय करतो दुसऱ्या मॉलिक्युलवरती अटॅक करतो दुसऱ्या अल्डिहाइडवरती अटॅक करतो. पण हा ऑलरेडी कसा आहे स्टेरिकली हिंडर्ड आहे आणि स्टेरिकली हिंडर्ड कार्बन असेल तर तो इझिली अटॅक नाही करू शकत. आणि अल्डोल कंडेन्सेशनमध्ये न्यूक्लियोफिलिक अटॅक होतोय. स्टेप सेकंडमध्ये आपण पाहिले अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. त्यामुळे हा इझिली अटॅक करू शकत नाही कारण हा कसा आहे बल्की कार्बेनियन आहे स्टेरिकली हिंडर्ड आहे. रिझन सेकंड काय तर हायली स्टेरिकली हिंडर्ड आणि ह्या दोन रिझनमुळं 2 मिथाइल प्रोपॅनॉलमध्ये अल्फा एच असून सुद्धा त्यामध्ये अल्डोल कंडेन्सेशन होत नाही. त्यामध्ये काय होते कॅनिझारो रिएक्शन होते. समजले सरांना. हे एक्झाम्पल नोट करायचं आहे कारण याच्यावरती क्वेश्चन विचारतात. नोट करा. हे आपण कशाबद्दल लिहिलेत तर हे जे आपण 2 स्टेटमेंट लिहिलेत हे आपण कशाबद्दल लिहिलेत तर याच्याबद्दल लिहिलेत. ओके नोट करा. आज आपण कॅनिझारो रिएक्शन कंप्लीट केले. याच्यावरती तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेले आहेत. तर ठीक आहे राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.